बाजारासारखी दाणेदार बेसन बर्फी घरच्या घरी बनवता येते का? हो. आणि आज मी तुम्हाला हलवाई स्टाईल परफेक्ट रेसिपी दाखवणार आहे. नमस्कार मंडळी. चला तर मग जान्हविका रसोईमध्ये बर्फी बनविण्यासाठी काय साहित्य लागणार ते पाहूया. अर्धा किलो दाणेदार चण्याचं पीठ, 2 बाऊल भरून आणि 1 बाऊल विरघळून घेतलेले तूप. ज्या बाऊलने मी चण्याचे पीठ घेतले त्याच बाऊलने मी साखर घेतली 1 वाटी, 2 मोठे चमचे वॉटरमेलन सीड्स आणि 2 चमचे बदामाचे काप घेतले आणि 2 चमचे पिस्ता घेतले आहेत आणि 2 चमचे डिंक घेतले आहेत. आपला नाश्त्याचा चमचा असतो ना, त्याच्यापेक्षा थोडा मोठा चमचा घ्यायचा. त्या मापाने सर्व साहित्य घ्यायचे. सुरुवातीला ड्रायफ्रूट्स तुपामध्ये चांगले भाजून घेऊया. नंतर डिंक तळून घेऊया. नंतर चण्याचे पीठ भाजून घ्यायचे. मग साखरेचा पाक करून घ्यायचा. गॅस मोठा करून अर्धा पळी तूप घालून घ्यायचे आणि इथे मी साजूक तुपाचा वापर केला आहे. तूप चांगले गरम झाल्याबरोबर गॅसची फ्लेम लगेच मंद करून ड्रायफ्रूट्स चांगले तुपामध्ये भाजून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स भाजून झाले कसे ओळखायचे? कलिंगडाच्या बिया तुपात टाकल्याबरोबर फुगतात, बदाम थोडेसे लालसर होतात, पिस्ता चांगला हिरवागार होतो. चांगले भाजून झाल्यानंतर आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. कढईमध्ये अजून मी 1 पळी तूप घालून घेतले आणि गॅसची फ्लेम मोठी करायची तूप गरम होईपर्यंत. आणि एकदा का तूप चांगले गरम झाले, गॅसची फ्लेम पुन्हा मंद आचेवरती ठेवून लगेच डिंक घालून घ्यायचे. तुपात घातल्याबरोबर डिंक लगेच फुगून येतात, कारण तूप चांगले गरम असल्यामुळे जास्त वेळ नाही लागत. आणि आता लगेच त्याला ताबडतोब आपण काढून घेऊया. छान फुलून आले आहेत डिंक. चण्याचे पीठ भाजण्यासाठी 2 पळी तूप घालून घ्यायचे आणि थोडे तूप अजून शिल्लक ठेवायचे. गॅसची फ्लेम पुन्हा एकदा मोठी करायची आणि एकदा का तूप गरम झाले, गॅस मंद आचेवरती ठेवून आता याच्यामध्ये चण्याचे पीठ घालून घ्यायचे. तर पहिले मी 1 बाऊल चण्याचे पीठ घालून घेतले. पहिल्या पिठाला चांगलं तुपामध्ये मिक्स करून घेऊया. एकदम पीठ घातले असते तर भाजायला त्रास झालाच असता आणि गुठळीसुद्धा झाली असती. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. आता दुसऱ्या बाऊलमधले पीठसुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगले एकत्रित करून मिक्स करून घ्यायचे तुपामध्ये. पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि पीठ चांगले तुपामध्ये मिक्स करून चांगले खालीवर करून परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये जे शिल्लक राहिलेले तूप होते ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया, म्हणजे लवकर पीठ भाजून होईल. ही बर्फी जर तुम्हाला बनवायची असेल ना, तर दळून आणताना जसं आपण लाडूसाठी दळून आणतो ना, तसंच पीठ चक्कीवाल्याला दळून घ्यायला सांगायचं. आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करून पिठाला खाली लागून न देता आणि थोडंसुद्धा दुर्लक्ष न करता सतत पीठ असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही. पीठ जरासुद्धा कच्चं राहता कामा नये. हे पीठ भाजायला 10 ते 12 मिनिटं तरी लागतात. पीठ चांगले अर्ध्यावर भाजत आले की त्याच्यामध्ये आता 2 चमचे रवा घालून घ्यायचा आहे. एकदम बारीक 0 नंबरचा रवा घ्यायचा. जाड रवा नका घेऊ, नाही तर कचकच लागेल. तर 0 नंबरचा रवा कसा लगेच पिठामध्ये टाकल्याबरोबर फुलून निघतो आणि शिजूनसुद्धा निघतो. 0 नंबरचा रवा नाही मिळाला तर जाड रवा मिक्सर जारमध्ये घालून बारीक करून घ्या. एकदम पावडर झाली तरी काही हरकत नाही. तो रवा त्याच्यामध्ये मिक्स करून चांगलं पीठ भाजून घ्यायचे. आता याच्यामध्ये बारीक करून घेतलेला डिंक घालून घेतला, तळून घेतलेले अर्धे ड्रायफ्रूट्स घालून घेतले आणि अर्धे ड्रायफ्रूट्स मी शिल्लक ठेवले आहे वरतून घालायसाठी. आता हे सर्व साहित्य चांगले एकजीव करून मिक्स करून घ्यायचे. आता याच्यावरती झाकण ठेवून जरा याला बाजूला ठेवून देऊया आणि साखरेचा पाक करायला घेऊया. कढईमध्ये साखर घालून घेतली आणि साखर भिजेल इतपत पाणी घालून घ्यायचं, म्हणजे अर्धा कप पाणी घालून घ्यायचं. साखरीच्या निम्मे पाणी घालायचं. पाक करताना सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यम आचेवरती ठेवून चांगली साखर ढवळून घ्यायची. पाक करताना सुद्धा दुर्लक्ष होता कामा नये. पाक कसा परफेक्ट झाला तरच बर्फी छान होते. 1 तारी पाक तयार करून घेतल्यानंतर गरम गरम पिठामध्ये घालून घ्यायचा. आता बघा, पाक घालून घेतल्यानंतर कशी त्याला जाळी पडत आहे. तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये कसे बुडबुडे आले आहेत वरती. इतका छान पाक आणि इतकं पीठ छान भाजून झालं आहे. आता लगेच गरम असतानाच प्लेटला लगेच तूप लावून घ्यायचं आणि गरम गरमच लगेच थाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर जर का आपण ओतून घेतलं, पीठ प्लेटमध्ये थापलं जात नाही आणि एकाच जागी गोळा होऊन बसेल. याच्यामध्ये जर का तुम्हाला खवा टाकायचा असेल तर खवा टाका किंवा
मिल्क पावडर टाका. तर 3 चमचे मी मिल्क पावडर घालून घेतली आणि ही बिना साखरेची मिल्क पावडर आहे. याच्यात साखर नाही आहे, त्याचा वापर केला आहे मी. आता ही पावडरसुद्धा पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. बाजारामध्ये सुद्धा ही बर्फी बनवताना एकतर माव्याचा किंवा मिल्क पावडरचा वापर केला जातो आणि ही बर्फी खायला इतकी सुंदर लागते, तोंडामध्ये घातल्याबरोबर विरघळते, इतकी सुंदर बर्फी होते ही. तुम्हाला अगदी मी सोप्या पद्धतीने बर्फी कशी बनवायची रेसिपी सांगितली. शिल्लक राहिलेले ड्रायफ्रूट्स घालून घेतल्यानंतर ते ड्रायफ्रूट्स पडू नये म्हणून चांगले त्याला असे हाताने दाबून घ्यायचे किंवा वाटीच्या साहाय्याने त्याला दाबून घ्यायचे. ते आतमध्ये जाऊन चिकटून जातील आणि पडणारसुद्धा नाही. आता दुसरी थाळी मी तुम्हाला दाखवते. अर्धा किलोच्या पिठाची 2 थाळी बर्फी झाली. तुम्हाला आता मी दोन्ही थाळ्या दाखवते. ही एक पहिली थाळी आणि ही दुसरी थाळी. आता याला थंड करायला ठेवूया. 1 तासानंतर छान याचे काप करून घ्यायचे. अलगदपणे सुरीने कापून घ्यायचे आहे. अर्धा तासाने थंड झाल्यानंतर लगेच वड्या पाडायला घ्यायच्या, कारण नरम असल्यामुळे सुरीने सहज कापता येते. बर्फीचा तुकडा जर काढायचा ठरला तर मधल्या भागातून काढायचा, कारण तो पटकन निघतो. तुम्हाला मी तोडून दाखवते. बर्फी बघा किती सुंदर झाली आहे आणि एकदम मऊ. ज्यांना दात नाही ना ते सुद्धा सहज खातील. अगदी तोंडात घातल्याबरोबर विरघळते, इतकी सुंदर बर्फी झाली आहे. तुम्ही मला चांगले कमेंट्स तर पाठवतात, पण काही चुकीचं जरी माझ्याकडून झालं असेल तर नक्की मला कमेंट्स करा आणि रेसिपी आवडल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढची रेसिपी आहे हॉटेलसारखा ग्रेव्ही मसाला कसा करायचा आणि त्या मसाल्यामध्ये कुठली कुठली भाजी बनवता येईल. नक्की पहा व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.